एका गावामध्ये पडलेला लिखलेला हरी नावाचा म्हातारा माणूस राहायचा, जो दुसऱ्या गावामध्ये कारपेंटरचं काम करायचा. एक दिवस त्याची बायको विमला त्याला बोलली, तुम्ही एवढ्या दूर चलत चलत जाऊन कामाला जाता, तुमचे पाय थकून जात असतील. आता काय करू विमला, जर आपली कोणी संतान असती तर आपण पण आज बसून जेवण करत असतो. काळजी नका करू, एक दिवस सगळं काही ठीक होऊन जाईल. आता काय खाक बरोबर होणार आहे? मेहनत करून करून जीवनाचे असे 70 वर्ष निघून गेले. एवढं बोलून हरिलाल आपल्या घरातून बाहेर निघून गेला. तो घराहून काहीच दूर गेला होता की तेव्हा त्याला गावाचा मुखिया भेटला. अरे हरिलालजी, वाटतं सकाळी सकाळी कामावर जात आहात परत. मुखियाजी, तुम्ही एकदम बरोबर बोलले. हरिलालजी, खूप वेळापासून मला तुमच्याशी काहीतरी म्हणायचं होतं. बोला. हरिलालजी, आपल्याला आपल्या गावाच्या बाहेर निघायसाठी एका पहाडावर चढावं लागतं. गावातल्या लोकांना गावातून बाहेर यायला जायला खूप समस्या भोगावी लागते. तुम्ही बरोबर बोललात, पण आपण करू पण काय शकतो? हरिलालजी, आपल्या गावाचं नाव उडणखटोला आहे आणि मी हे ऐकलं आहे की हे नाव तुमच्या बाबांच्या जमान्यात पडलं होतं. तुमच्या बाबांना एकदा खूप चांगलं लाकडाचं उडणखटोला बनवला होता. त्यावर त्यांनी चुंबकचं असं काम केलं होतं की तो उडणखटोला उडत पण होता. ऐकलं तर मी पण आहे, पण बहुतेक माझ्या बाबांनी कागदावर त्याच्याबद्दल काही लिहून पण ठेवलंय. हरिलालजी, तुम्ही पण काही असं करा ज्यांनी आपल्या गावाच्या लोकांना येण्या जाण्यात त्रासात भोगावं नाही लागले पाहिजे. हरिलाल चुपचाप तिथून कामावर निघून गेला. तो दिवसभर मुखियाच्या बोलण्यावर विचार करत राहिला. अहो, काय झालं आहे? आज तुम्ही खूप जास्त गाढ चिंतेमध्ये दिसत आहात. हरिलाल मुखिया आणि त्याच्यामध्ये झालेल्या बोलण्यावर आपल्या बायकोला सांगताना बोलला. आता तू सांग, काय मी बाबांसारखं असा उडणखटोला बनवू शकील? हो, का नाही बनू शकत? बाबांचे गण मुलामध्येच तर येतात आणि मला तुमच्या प्रतिभेवर कायमच भरोसा राहिलेला आहे. उद्यापासून तुम्ही कामावर नका जाऊ, ह्याच कामामध्ये लागून जा. आपल्या बायकोच्या बोलण्यावर हरिलालला थोडीशी हिंमत भेटली. दुसऱ्या दिवस हरिलाल एकदम आपला जीव लावून लाकडाचा उडणखटोला बनवायमध्ये लागला. त्याच्या हातामध्ये बाबांची एक खूप जुनी कॉपी पण होती. हरिलाल कॉपीमध्ये बघून सगळं काही बनवत जात होता. विमला, उडणखटोला तर बनवून तयार झालेला आहे आणि मी बाबांच्या लिहिल्यानुसार याच्यात चुंबकाचा वापर केला आहे. पण हे उडेल कसं? बाबांच्या कॉपीमध्ये लिहिलं आहे की जेव्हा पण कोणी माणूस यात बसेल तर त्या चुंबकातून एक एनर्जी निघणार. जेव्हा ती एनर्जी धरतीशी टकरावेल तेव्हा हा उडणखटोला उडू लागेल. जर असं आहे तर आपण दोघंच ह्यामध्ये बसून बघूया ना. हरिलाल आणि वेमला उडणखटोल्यामध्ये बसतात. दुसऱ्या क्षणी उडणखटोला हव्याच्या वेगेने उडायला लागला. हरिलाल उडणखटोल्यावर बसून सरळ मुखियाच्या घरी पोचला. अरे वा हरिलालजी, तुम्ही तर खरंच चमत्कार करून टाकला. तुम्ही तर हकीकतमध्ये उडणखटोला बनवून तयार केला. मुखियाजी, हे सगळं एवढं सोपं नव्हतं. ह्या उडणखटोल्यामध्ये जे चुंबक वापर झालेलं आहे ते कुठलं साधं चुंबक नाही आहे. मी तुमच्या गोष्टीचा अर्थ नाही समजलो. माझ्या बाबांच्या पुस्तकात लिहून होतं की आपल्या पहाडाच्या खाली एक काळ्या रंगाचा दगड चिपकलेला आहे. त्या दगडाच्या आतमध्ये अशा प्रकारचे चुंबक असतात. मुखियाजी, मी पूर्ण रात्र त्या दगडाला तोडण्यामध्ये मेहनत करत होतो, तेव्हा कुठे जाऊन काही चुंबक निघाली. जे पण आहे हरिलालजी, आता आपल्या गावातल्या लोकांना गावातून बाहेर जाण्या आणि येण्यामध्ये समस्याचा सामना नाही करावा लागणार. त्या दिवसापासून गावात कोणाला पण जर बाहेर जायचं असतं तर ते उडणखटोल्यामध्ये बसून पहाडाच्या वरून आरामात उडून निघून जात होते. एक दिवस मुखिया हरिलालला बोलला, हरिलालजी,
एक उडण खटोला खूपच कमी आहे. मला वाटतं की तुम्हाला अजून उडण खटोले बनवायला पाहिजे. मुखियाजी, मी एक म्हातारा माणूस आहे. जर मी उडण खटोला बनवण्यामध्येच लागून जाईल तर माझी आर्थिक हालत खराब होऊन जाईल. चिंता नको करू, मी त्याच्याबद्दल काही विचार करून ठेवला आहे. आजपासून गावात जो कोणी उडण खटोल्यावर बसून गावाच्या सीमाच्या बाहेर जाईल त्याला त्याचे पैसे द्यावे लागतील. मुखियाचं बोलणं ऐकून हरिलाल खुश झाला. त्या दिवसापासून कोण पण उडण खटोल्यावर बसायचा तर त्याला हरिलालला पैसे द्यावे लागायचे. हरिलालने काहीच दिवसामध्ये खूप सगळे उडण खटोले तयार केले. अहो, आपले तर दिवस बघताच बघता बदलून गेले. पहिला आपण झोपड्यामध्ये राहायचं आणि आता आपलं किती सुंदर घर झालं आहे. हो विमला, काश ह्या वेळेस आपली कोणी संतान असती तर तो तर अजून पण छान असतं. असं का बोलता हो तुम्ही? आपल्या गावामध्ये सगळे मुलं आहेत ते सगळे आपलीच तर मुलं आहेत. एक दिवस हरिलाल डोंगराच्या माग चुंबक काढण्यासाठी गेला की तेव्हा त्याला गावाचा दबंग माणूस बल्लू भेटला. तू ह्या पहाडातून जेवढी पण चुंबक काढायची होती तेवढी काढली. आजपासून तू ह्या दगडातून चुंबक नाही काढू शकणार. काय म्हणायचं आहे तुम्हाला? काही दिवसाआधी मला माहीत पडलं की हा इलाका माझ्या बाबांच्या संपत्तीमध्ये येतो, म्हणून मी तुला इथून आता चुंबक नाही काढू देणार. मी जे काही पण करतो ते गावाच्या भलाईसाठी करतो. तर मग अशी गोष्ट आहे तर लोकांकडून पैसे का घेतो? चल निघ इकडनं. हरिलाल तोंड पाडवून तिथून निघून गेला. बल्लीचा साथी संपत बल्लीला बोलला, बल्ली भाऊ, फक्त एवढ्यानंच काम नाही चालणार. हा बुड्ढा रात्रोरात अमीर झाला आहे. मी ऐकलं की त्याच्या बाबांना उडण खटोल्याचा फॉर्म्युला एका कॉपीत लिहून ठेवला आहे. तू त्या कॉपीला रात्री चोरी करून घेशील आणि मी सगळ्या उडण खटोल्या रात्री तोडून टाकील. त्याच्यानंतर ह्या पहाडातली चुंबक पण माझी आणि त्याच्या वडिलाची कॉपी पण माझी. तुमच्या डोक्याचा तर खरंच कमाल नाही. बल्लीने आपल्या साथी संपतच्या मदतीने रात्री सगळे उडण खटोले तोडून टाकले आणि रात्रीच हरिलालच्या घरी जाऊन त्याची कॉपी पण चोरी केली. दुसऱ्या दिवशी गावामध्ये हाहाकार मचला. माझ्या समजत नाही आहे की गावाचा शत्रू आहे कोण. मुखियाजी, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गावाचा शत्रू बल्ली आहे. तेव्हा बल्ली तिथे आकडमध्ये आला. बल्ली, काल तू हरिलालला पहाडाच्या खालून दगड काढायला का नाही म्हटलं? कारण ती माझ्या बाबांची संपत्ती आहे. आजपासून उडण खटोले बनवण्यासाठी मी गावातच फॅक्टरी बनवणार. पण त्याचा फॉर्म्युला तर हरिलालच्या बाबांच्या कॉपीमध्ये लिहिला आहे आणि ती कॉपी पण चोरी झाली आहे. म्हणजे तुम्हीच त्याच्या घरी चोरी केलेली आहे. तुमच्याकडे काय सबूत आहे? बल्लीचं बोलणं ऐकून मुखिया खामोश झाला. बल्ली त्या दिवसापासून हरिलालच्या बाबाची कॉपी बघून उडण खटोला तयार करायला लागला. पण त्याचा उडण खटोला बनवणं बेकार साबित झाला. राहू द्या बल्ली भाऊ, हे आपलं काम नाही आहे. बरोबर बोलतो आहेस तू. गावामध्ये परत लोकांना खूप परेशानी व्हायला लागली. हे सगळं हरिलालला बघवत नव्हतं. तो गावाच्या एका मोठ्या डोंगरावर उदास बसलेला होता की तेव्हा एक सुंदर स्त्री हरिलालकडे येऊन बोलली, कोण आहेस तू आणि असा उदास का बसला आहेस? हरिलाल आपल्या गावाची पूर्ण चिंता त्या बाईला सांगताना बोलला,
आता तूच सांग मी काय करू. खरं तर तुमचे बाबा आणि माझे बाबा खूप चांगले मित्र होते. मी डोंगराच्याच एका गावाच्या समुदायामध्ये संबंध ठेवते. आम्हा सगळ्यांना लपून राहायलाच आवडतं. एक राजची गोष्ट तुम्हाला सांगू. माझ्या बाबांनीच तुमच्या बाबांना उडण खटोला बनवायचं शिकवलं होतं. पण आता ह्या गोष्टीचा काय फायदा. उदास नका हो. मी त्या उडण खटोल्यापासून चांगला उडण खटोला बनवायचं शिकवू शकते. आणि तो उडण खटोला सोन्याचा उडण खटोला असणार. मी हा रहस्य तुम्हाला कधीच नाही सांगले असते, पण तुम्ही म्हातारे आहात आणि लालचपासून खूप दूर आहात. एवढं बोलून ती सुंदर बाई हरिलालला डोंगराच्या कोण्यामध्ये घेऊन गेली आणि बोलली, या जमिनीला खोदा. हरिलाल त्या कच्ची जमिनीला खोदायला लागला. काहीच वेळामध्ये तिथून सोना निघून आला. आता ह्या सोन्याला उडण खटोलाच्या रूपामध्ये तयार करा. हरिलालने एकदम तसंच केलं. आता ह्याच्यावर बसून जा. हरिलाल त्याच्यावर बसला आणि काहीच वेळामध्ये तो उडण खटोला खूप जोरात उडायला लागला. हा तर खूप वेगानं उडत आहे. ह्या सोन्यामध्ये चुंबकमध्ये सगळं सम्मिलित आहे. ह्या प्रकारे तुम्ही गावाच्या लोकांची भलाई करू शकता. त्या दिवसापासून गावाचे सगळे लोक हरिलालच्या सोन्याच्या उडण खटोल्यामध्ये बसून यात्रा करायला लागले. तो उडण खटोला काहीच वेळामध्ये मुसाफिरांना त्यांच्या मंजिलकडे पोचवायचा. हे बघून मुखिया बल्लीकडे येऊन बोलला, बल्ली, तू माझ्या संपूर्ण योजनेवर पाणी फेरलं. तोच हरिलालला उडण खटोला बनवायची सलाह दिली होती. हो, पण मला नव्हतं माहीत की तो कामयाब होऊन जाईल आणि अमीर होऊन जाईल. आता तर त्यांनी सोन्याचं उडण खटोला बनवलेला आहे आणि त्याचा रहस्य कुठल्या कॉपीमध्ये नाही लिहिलं आहे. चिंता नका करू. आज रात्री आपण त्या उडण खटोला चोरी करून बाजारात विकून देऊ. रात्रीच्या वेळेस मुखिया, बल्ली आणि संपत उडण खटोल्याला चोरायच्या इराद्याने हरिलालच्या घराकडे जातात. पण जसंच त्यांनी तो उडण खटोल्याला हात लावतात, त्या सगळ्यांचे शरीर जळायला लागतात. हरिलाल हे बघून चौकला. तेव्हा तीच सुंदर बाई तिथे आली. ह्या उडण खटोल्याची एक खासियत आहे की ह्याला कोणी पण वाईट नियतीने जर काय हात लावेल तर तो जळून राख होऊन जातो, कारण हा एक जादुई उडण खटोला आहे. एवढं बोलून ती बाई तिथून निघून गेली. मुखिया, बल्ली आणि संपतला सजा भेटली.